हा. The angle of deviation produced by thin prism when placed in air is delta 1, and that when put immersed in water is delta 2. Refractive index of glass and water is 1.5 and 1.35 respectively. A ratio of delta 2 by delta 1. Okay? रेशो ऑफ डेल्टा 2 बाय डेल्टा 1. मग यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? बरोबर. डेल्टाचा फॉर्म्युला काय? इन टर्म ऑफ रिफ्रॅक्ट इंडेक्स ए एन मायनस 1. बरोबर. इज इट राईट? मी डेल्टा हा ए कॅन्सल होणार का नाही? त्यामुळं फक्त एन फाइंड करायचंय. मग एन किती घेणार? ठीक आहे, इथं पण घेतलंय. दोन गोष्टी आहेत. फर्स्ट डेल्टा 1 साठी फर्स्ट थिंग काय बघा. प्रिझम इज इन एअर. प्रिझम ज्यावेळी एअर मध्ये असतोय त्यावेळी त्याचं आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 म्हणूया. ओके. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 काय असतोय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास डिवाइड बाय मीडियम म्हणजे एअर. ग्लासचं किती आहे? 1.5. एअरचं किती आहे? एअरचं किती आहे जोशी? 1.5 ग्लासचं आहे. एअरचं किती आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर 1.3 वॉटरचं आहे. दिलेलंच नाही का? तर ती 1 असते ना. लिहून घेतलंय तुम्ही अगोदर. सॉल्व्ह तुझं केलंय आपण. मग इट इज 1.5. अंडरस्टूड? सेकंड केस म्हणजे कुठली आहे? हा प्रिझम आता कुठे ठेवला? इमर्स इन वॉटर. इज इट क्लिअर? प्रिझम अगोदर कुठे होता? एअर मध्ये होता. एअर साठी N1 फाइंड केलं. नाउ प्रिझम इज इन वॉटर. मग वॉटर साठी N2 फाइंड करूया. कसं करणार सांगा? प्रिझम वॉटर मध्ये आहे म्हणजे याचा N2 कसा फाइंड करणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास डिवाइड बाय, तर कुठल्या मीडियम मध्ये? इट इज इन वॉटर. ग्लास 1.35 नाही, ग्लास किती? 1.5 डिवाइड बाय 1.35. कॅल्क्युलेशन साठी मी 150 बाय 135 कुठला टेबल सांगा? टेबल 15चं टेबल ना. 15 10चा अँड 15 9चा 135. आन्सर राहील. ठीक आहे. नाही का? इथं पण एन कसं फाइंड केलं हेच इम्पॉर्टंट आहे यामध्ये. N1 N2 फाइंड केलं ना आपण, तेच फक्त इम्पॉर्टंट होतं. कळालं का तुम्हाला? कसं फाइंड करणार प्रिझम्सला? एन ग्लासचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिवाइड बाय कुठल्या मीडियम मध्ये आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता काय विचारलंय? डेल्टा 2 बाय डेल्टा 1. ए N2 मायनस 1 डिवाइड बाय ए N1 मायनस 1. ए गेट कॅन्सल, व्हॅल्यू पुट करा. N2 किती आहे? 10 by 9 minus 1
अँड N1 किती आहे 1.5 मायनस 1 बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 10 मायनस 9 1/9 झालं. अँड 1.5 मायनस 1 हाफ. इज राईट. 1.5 मायनस 1 किती आणि त्यामुळे आन्सर काय आलं 2 गेट मल्टिप्लाय 9 गेट डिवाइड 2/9. नथिंग बट ऑप्शन सी. अंडरस्टूड. ओके. मग ह्या प्रॉब्लेम मधलं इम्पॉर्टंट तुमचं काय लक्षात ठेवायचं काय इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू रिमेंबर इज 1 and 2 एअर मध्ये आणि वॉटर मधला N1 N2 फाइंड केलं ना तेच फक्त इम्पॉर्टंट होतं. ओके. नेक्स्ट